वंचित बहुजन आघाडीसह समविचारी पक्ष व संघटनांनी पुकारलेल्या चांदवड बंदला गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला। आंदोलनकर्त्यांनी चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ तसेच स्थानिक प्रशासनाला निवेदन देऊन विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला। मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। आंदोलनात डॉक्टर आत्माराम कुंभारडे, विलास भवर, संजय जाधव, संतोष केदारे, वाल्मिक वानखेडे, पांडुरंग भडांगे, समाधान साळवे, प्रवीण वानखेडे, ॲडव्होकेट दत्तात्रय गांगुर्डे, ॲडव्होकेट अनवर पाटण, बंटी पंडित, मंगेश केदारे, इश्तियाक शाह, जीवन कसबे, ॲडव्होकेट नवनाथ आहेर, अजय जाधव, सुभाष शिंदे, संकेत वानखेडे, वैभव वानखेडे, समाधान जामदार, भाऊसाहेब जोरे, सुरेश सोनवणे, रवींद्र जाधव, ताराचंद अहिरे, हिरामण मोरे, मनोज जाधव, प्रजापत, अंबादास सातपुते, सचिन खैरनार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले। संतोष केदारे, विलास भवर, पांडुरंग भडांगे व ॲडव्होकेट दत्तात्रय गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले। त्या अनुषंगाने हा बंद आम्ही या ठिकाणी पाळतो आहे। सगळ्यात महत्त्वाचं हा नीटचा पेपर फूट ज्या सरकारनं फोडला त्यांनी त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता। का इतकं निरडवलेलं हे सरकार आहे, त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला असता तर असा पुढला प्रकार घडला नसता। मग यांना काय या देशाचं नेपाळ करायचं आहे का, हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो। आणि सगळ्यात महत्त्वाचं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत असं सांगू शकतो, यांनी रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जातात साधारणतः 1,20,00,000 विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले असतात। स्टाफ सिलेक्शनचा सुद्धा पेपर यांनी फोडला, साधारणतः 28 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी प्रभावित झाले। आणि मग आमचं म्हणणं असं आहे का तुम्ही MPSC सुद्धा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीनं जेव्हा विरोध करतो तेव्हा तुम्ही तो विरोध मान्य करत नाही, तुम्ही त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतले। म्हणून मला या माध्यमातून असं सांगायचं आहे का विद्यार्थी जो आहे हा होतकरू असतो, तो कष्ट करत असतो। मी स्वतः MPSCच्या 2 वेळा इंटरव्ह्यू पर्यंत गेलेला आहे आणि त्या अनुषंगाने जर आज मी विचार केला, मी इंटरव्ह्यू फेल झालेला माणूस आहे, तो किती प्रयत्न करावा लागतो, पण त्या विद्यार्थ्यांना काय काय रोषाला सामोरं जावं लागलं असेल। जर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा या ठिकाणी झाला नाही तर मी नाशिक जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही कॉलेजमध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला जागरूक करून पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा मी आजच्या बंदच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला देतो। मागच्या काळात जो या भारतामध्ये नीटचा पेपर जो फुटला, त्या नीटच्या पेपर फुटीमुळे असंख्य लाखो तरुणांचं स्वप्न खऱ्या अर्थानं भंगलं आणि याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षण व्यवस्थेत होणारा भ्रष्टाचार। ह्या भ्रष्टाचाराला प्रमुख जबाबदार म्हणून या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान खऱ्या अर्थानं हे जबाबदार आहे। कारण हे सरकार जे म्हणते हे सरकार युवकांच्या पाठीशी आहे, विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या पाठीशी नसून या शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊन या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर फक्त धर्मांतराचं राजकारण करून या विद्यार्थ्यांना भडकावण्यात येत आहे आणि या विद्यार्थ्यांचं युवकांचं खऱ्या अर्थानं नुकसान हे सरकार करत आहे। म्हणून जंतर मंतरवरती अभिजित दिपके असतील, सोनम वांगचुक असतील, या युवकांनी एक आमरण उपोषण खऱ्या अर्थानं पुकारलं, जंतर मंतरवरती दिल्ली येते, परंतु या सरकारची दडपशाही हुकुमशाही मार्गाने खऱ्या अर्थानं चालली आहे आणि ही हुकुमशाही या विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी यांनी मोठ्या प्रमाणात 20 तारखेला लाठी हल्ला पोलिसांनी या विद्यार्थ्यांवरती केला, अमानुषाशी मारहाण केली। एक वेळेस स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जालियन बागमध्ये मोठं हत्याकांड घडलं होतं, त्यानंतर हे सरकार जालियनवाला बाग हत्याकांडासारखंच हत्याकांड खऱ्या अर्थानं करू पाहते। परंतु हा देशातला युवक जागरूक आहे, तरुण जागरूक आहे। या सरकारला मुंहतोड जबाब दिल्याशिवाय आम्ही सर्व युवक स्वस्थ बसणार नाही आणि येत्या काळात जर धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा झाला नाही तर येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्र असेल, नाशिक जिल्हा असेल, संपूर्ण तालुक्यातील युवक आणि तरुण विद्यार्थी सर्व या मोठ्या आंदोलनात सहभागी होतील आणि ह्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन खऱ्या अर्थानं स्वस्थ बसणार नाही होतं। आणि अचानकपणे ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये अमानुषपणे मारहाण करण्यात आली विद्यार्थ्यांना। अक्षरशः एका महिलेचे कपडे फाडण्यात आले, विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय दिला गेला, एका मुलीला इतकी बेदम मारहाण झालेली की ती आता गंभीर स्वरूपात दिल्ली येथे ॲडमिट आहे। हे सरकार अतिशय निर्दयी असून आता तरुणांनी आणि आपण जागृत होण्याची गरज आहे, कारण या देशाचं संविधान आता धोक्यात आलेलं आहे। कारण या सरकारला
संविधान संपवायचं आहे, देशात अराजकता निर्माण करायची आहे, हिंदू मुस्लिम भेदभाव निर्माण करायचा आहे, आपापसामध्ये झगडे लावायचे आहेत. आपल्या तरुणांना आता जागे होण्याची गरज आहे. आणि आज या ठिकाणी मी या घटनेचा अतिशय तीव्र शब्दात निषेध करतो आणि सर्वांना एक विनंती आहे की जे चुकीचे नेरेटिव्ह पसरवले जातात त्याच्यापासून आपण सावध होणं गरजेचं आहे. ही लढाई तरुण युवकांची आहे. आज तरुण युवक जागृत झालेला आहे आणि आपण देखील जागृत होऊन या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे. संजय जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, चांदवड. श्याम बेंजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली.